कात्रज घाट चढवतोय लक्षात ठेवा. कोणताही घाट भविष्यामध्ये चढत असाल, पहिले 2 ते 3 अनुभव सेकंड गिअरमध्ये तुम्हाला ट्राय करायचे आहे. थोडं सेकंड गिअरमध्ये तुमच्या कारचं फ्युएल जास्त जाणार आहे, जाऊ द्या, बट सेकंड गिअर कंट्रोल गिअर म्हणले आमदार मी, ओके. त्याला राजा माणूस म्हणलेला आहे मी, हेही लक्षात ठेवा. त्यामुळं सेकंडमध्ये घाट चढवा, सेकंडमध्ये घाट उतरवा. बरेच जण म्हणतात ज्या गिअरमध्ये घाट चढवतो त्याच गिअरमध्ये घाट उतरवायचा. आता घाटात जाताना जर तुम्हाला फुल ट्रॅफिक जाम झालं, फर्स्ट गिअर लागला आणि येताना जर रोड रिकामा असेल तर तुम्ही फर्स्टमध्येच उतरणार का? नाही. त्यामुळे ज्या गिअरमध्ये घाट चढतो त्या गिअरमध्ये घाट उतरवणं हे चुकीचं आहे असं मला वाटतंय. सिच्युएशननुसार आपल्याला चेंजेस करावे लागतात गिअरमध्ये, ट्रॅफिकनुसार. बट बिगिनरसाठी, सेफ्टीसाठी त्याच्या पहिले 2-3 अनुभव घाटातले मी जास्त जोर सेकंडला दिलेला आहे. ॲव्हरेज लॉस तर लॉस. खाली उतरू नका आमदार, त्याचा विचारच करू नका. येऊ द्या मागं वेटिंगला, होल्ड पे रखो. येस, टेन्शन फ्री. ओव्हरटेकला जागा आहे का हो सर? मग कशाला त्याचा विचार करायचा? चलते राहू. बघा 30चं स्पीड लिमिट दिले, घाबरूच नका. सेकंड गिअर ठेवायचा, स्मूथली टर्न घ्यायचे, द्या रेस द्या. आणि रेसमध्ये काय बदल होतोय सरांच्या? सर रेस धरसोड करतायत. धरसोड करायचा नसतो रेस. रेस हा कॉन्स्टंट स्थिर लेवलला दाबायचा असतो. आता रोड मोठा आहे बघा, आता याला जाऊ द्या, रेस सोडा. येस. जर जिथं स्पेशियस जागा मिळाली तर तिथे आपण पाठीमागच्याला सोडू, त्याचा विचार करू. अदरवाईज छोट्या नॅरो लेनमध्ये वळणावर पाठीमागचा एवढा विचार करायचा नाही स्वार्थी ड्रायव्हर. फक्त ॲम्ब्युलन्स, एमर्जन्सी वाहन आले तर त्याला सोडण्यात येईल. बारीक सारीक आजी माझी मंत्र्याचा विचार करू नका, लक्षात ठेवा. वळवा जजमेंट घेत आमदार. परफेक्ट. अशा प्रकारे आपण कात्रज घाट चढवतोय. मी पुन्हा रिपीट करतो, सेकंड गिअरचा जास्तीत जास्त यूज कात्रज घाटात करा पहिले 2 ते 3 अनुभवासाठी. लर्निंग मित्रांनो, स्टेरिंगला हिसके मारू नका, जोर जोरात वळवू नका, गाडी पलटी होण्याचे चान्सेस त्यात जास्त असतात. हात एकमेकांना समांतर पकडायचे, वळवा. वळण जास्त आलं तर हात सोडून वळवा, अदरवाईज नॉर्मली वळवायचं. हा टर्न जास्त आहे, थोडं हात सोडून वळवावं लागेल तुम्हाला. थोडं आमदार, प्रेशर नाही. येस, देअर इज हळूहळू. परफेक्ट. अशा प्रकारे घाट चढवायचा. घाट उतरतानाही सेम गणित आहे, काही अवघड नाही. रेस जरा स्थिर दाबा ना. येस, देअर इज हळूहळू.